गाथा 15 चे ज्ञान बनवा कलेक्ट नंतर टीका तथ द्वितीय गाथायां या पूर्वं भणिता शुद्धात्मानुभूतिः सा चैव निर्विकार स्वसंवेदन ज्ञानानुभूतिः इति प्रतिपादयति. याच्या पूर्वीच्या गाथेमध्ये जी शुद्धात्मानुभूती सांगितली ती शुद्धात्मानुभूती म्हणजे निर्विकार स्वसंवेदन ज्ञानानुभूती आहे असे सांगतात. म्हणजे शुद्धात्मानुभूती आणि ज्ञानानुभूती वेगळी नाही. जो पश्यति यहा करता पश्यति जानाति अनुभवति. जो पश्यति म्हणजे काय सांगतात, जो पाहतो जाणतो अनुभवतो. किती शब्द अगदी सुस्पष्ट दिले आहेत. पश्यति म्हणा, पाहतो म्हणा, जाणतो म्हणा किंवा अनुभवतो म्हणा, सगळ्यांचा अर्थ समान. म्हणजे अनुभवावर जोर देतात. कम अप्पानं शुद्धात्मानं. कोणाला अनुभवतो तर शुद्धात्माला अनुभवतो. किम विशिष्टम शुद्धात्मानं. कशा प्रकारच्या शुद्धात्म्याला अनुभवतो. अबद्ध स्पृष्टम. अबद्ध स्पृष्ट स्वरूपाचा जो आत्मा आहे, त्रिकालवर्ती ध्रुव स्वरूपाचा जो आत्मा आहे त्या ध्रुव स्वरूप आत्म्याला अनुभवतो. अत्र बद्ध शब्देन संश्लेष रूप बंधा ग्राह्य. मग बद्ध शब्दाने काय, संश्लेष रूप जो संबंध आहे त्याला ग्रहण करावे. स्पृष्ट शब्देन संयोग मात्र मिती. स्पृष्ट शब्दाने संयोग मात्राचा ग्रहण करावा. म्हणजे काय आहे, तुमची जी मुलं बाळं वस्त्र जी आहेत ती संयोग वाली आहे. अलंकार जे आहेत संयोग आहे. घराशी शेतीशी मोटारीशी जो संयोग संबंध आहे. आणि संश्लेष संबंध कशाशी आहे, देहाशी संश्लेष संबंध. देहाशी एक क्षेत्रावर आता संश्लेष संबंध आहे. आणखी कसं आहे की जे कार्मान शरीर आहे, तेजस शरीर आहे, आहार शरीर आहे, औदारिक शरीर आहे, ही जी शरीरे आहेत त्यांच्याशी संश्लेष संबंध आहे. म्हणून यामध्ये काय, अबद्ध स्पृष्ट शब्दाने द्रव्य कर्म न कर्म असंस्पृष्टम जले बिसी पत्रवत. म्हणून आत्ता या वेळेला आमचा आत्मा संसार अवस्थेत देखील द्रव्यकर्मानी रहित आहे, भावकर्मानी द्रव्यकर्मानी रहित आहे, नो कर्मानी रहित आहे. ठीक आहे ना. अबद्ध स्पष्ट शब्दाने हे दाखवून दे की ही आता संसारातली निरोधी अवस्था होती, केंद्रीय अवस्था होती. त्याची ध्रुव कसा आहे, जो ध्रुव त्याचा आहे तो अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे. म्हणजे द्रव्यकर्म नाही, नो कर्म नाही. इथे संसार अवस्थेत आहे की संसार अवस्थेत त्याच्याजवळ पर्यायात पुरसापेक्ष रीतीने द्रव्य कर्म आहे, भाव कर्म आहे, नो कर्म आहे. या संसार अवस्थेत आहे. एक देश साधक अवस्था देखील याची आहे. सिद्ध झाला तर पर्याय दृष्टीने त्याच्याजवळ द्रव्य कर्म नाही, नो कर्म नाही. भाव कर्म नाही. कर्म नाही. आणि त्याच्या सिद्धाजवळ ध्रुवात देखील जो गुणमय पिंड आहे त्याची द्रव्य कर्म नाही, भाव कर्म नाही, नो कर्म नाही. म्हणजे सर्व संसारी अवस्थेत आमच्याजवळ ध्रुव दृष्टीने द्रव्य कर्म नाही, नो कर्म नाही. म्हणून
पाण्यामध्ये खेळणारं जे कमलिनीचं पान आहे, पत्र आहे, ते पाण्यातच खेळत असताना त्याचा स्वभाव चिकट आहे, तेलकट आहे, म्हणून पाण्याशी ते संपर्क करीत नाही. पाहायला मिळतात ते काही पाण्याशी संपर्क करू शकत नाही, पाण्यातच खेळतात. पाण्यातून बाहेर गेल्यानंतर तर पर्याय दृष्टीने हे पाण्याशी संपर्क करीत नाही. व्यवहार दृष्टीने संयोग संबंधही नाही, परंतु पाण्यात खेळत असताना संयोग दृष्टीने पाण्याशी खेळतात. मग तसा आत्मा आता या शरीराशी न कर्माशी सानिध्यात असताना त्या गृहस्थी अवस्थेतच, अवृत्ती अवस्थेतच त्याच्या जवळ ध्रुव जो आहे, गुणमय पिंड आहे, त्या द्रव्यकर्म नाही, न कर्म नाही. पर्याय काय? बाहेर सानिध्य आहे त्याचं. महत्वाचं आहे अगदी काय की प्रत्येक वेळेला तुम्हाला लोक विचारतील की नाही का मग आमच्या मुलाबाळाशी संबंध, नाही का आमचा या शेतीशी संबंध, पैशाशी संबंध नाही का, शरीराशी संबंध नाही का, आणि जर नसेल तर टोचलं तर कोणाला दुखत, जर टोचलं तर कोणाला दुखतंय, कोरडे तर कोणाला भासतंय, कोणाला वेदना वाटतात, असे लोक विचारतील किंवा स्वतःच चित्त विचारेल. तर पर्यायात जरी त्याचं सानिध्य असेल, संश्लेष संबंध असेल शरीराचा आणि अन्य द्रव्यांचा संयोग संबंध असेल, परंतु तरी देखील त्याच वेळेला ध्रुवात नाही, निगोधी जीवाजवळ नाही, एकेंद्रिय जीवाजवळ नाही, ध्रुवात नाही, कुठे नाही, ध्रुव दृष्टीत नाही. ध्रुव पर्याय त्याचे दोन अवयव आहेत द्रव्याचे. गुण पर्याय होतात की नाही? आहेत नाही का? जी केळी होती ती करंडीत ठेवलेली केळी, बास्केट मध्ये ठेवलेली केळी, परत सापेक्ष सांगितलं, संयोग सापेक्ष सांगितलं. केळींचं कथन संयोग सापेक्ष सांगितलं. तसं तुम्ही घरात राहिलेले संयोग सापेक्ष सांगितलं, मोटार असलेले, बंगला असलेले संयोग सापेक्ष सांगितलं, वस्त्राधिक असलेले, अलंकार असलेले संयोग सापेक्ष सांगितलं. परंतु त्याच वेळेला आपला स्वतःचा जो गुणमय पिंड आहे, श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, गुणभूत्व, हे जे सामान्य गुण आहे की नाही, पर्यायाच्या दृष्टीने सामान्य, मग हे गुणमय पिंड असणार द्रव्य जे आहे ते आहेत की विद्यमान. काय सांगतात लक्षात घेण्यासारखं की जेथे आहे तेथे प्रकृतीकडे येतात. संसार अवस्थेत सांगतात. सिद्धांना सांगायचं नाही, सिद्धांना आता सिद्ध बनवायचं नाही, कार्यसिद्ध झालेले त्यांना म्हटलं कार्यसिद्ध, त्यांना म्हणायचं नाही. जो संसार अवस्थेत आहे, सिद्ध रूप पर्यायाने अभिव्यक्त झालेला नाही, त्याला सांगायचं आहे. काही अहंकाला सांगायचं, ते नाही सांगायचं. श्रेणी लागू झालेल्या मुलीला सांगायचं, ते तर अनुभूतीत मस्त आहेत, त्या नाही सांगायचं. जे साधक आहेत, साधना करणारे आहेत, किंवा जे त्या साधनेकडे आलेले नाहीत, त्यांना सांगायचं. काय सांगायचं की बा जीवा, तुला आता या दैनंदिन जीवनात पदोपदी वर्तमान अवस्थेत अतिंद्रिय आनंद भोगता येतो, आणि तो भोग, बाकीचे भोग तर तू घेतोच आहेस, ते भोग घेता घेता हा भोग जरा थोडासा घे, असले सांगतात. हा भोग घे. मग हा जर भोग घ्यायचा ठरवला आहे, तर हा भोग कसा घेता येणार? तर त्याची दृष्टी काय आहे? थोडं सापेक्ष आहे. जास्त धन, कमी धन, थोडं धन, किंवा सुंदर शरीर, कुरूप शरीर, सुडवलं शरीर, बेडवलं शरीर वगैरे, असंच तिकडेच लक्ष आहे. सुंदर आवाज, वाईट आवाज, याच्याकडेच लक्ष आहे. आणि मग हे जर आमचं काही घडत आहे, हे काही नवीन आहे का? अनादिकालापासून आम्ही पाहतच आलो, विचार करीत आलो आहोत. आता जर आम्ही थोडस
या वेळेला जर ध्रुवाचा विचार केला तर आम्हाला आत्ता शांतता नाही. साधकांना मिथ्यादृष्टी जीवानं सांगायचं म्हणून ते आहे की नाही बस काय. मग पुढे सांगतात अनन्यम अनन्यम मृतिका द्रव्यवत है ना. मातीचा पिंड आहे, गोळा जो आहे, श्वास कोश कुसूल है ना. थोडासा गोळा होता, गोळा थोडासा पसरल्यानंतर पुन्हा थोडासा वर उचलला, आणखी थोडासा वर उचलला, आणखी थोडासा बाजूनी उचलत आणला, काठ वगैरे बनवला, डेरा बनला, काढला, वाळवला, पुन्हा काही कारणामुळं काठी लागली आणि डेरा फुटला, खापरं तयार झाली, वेगवेगळे पर्याय तयार झाले, तरी तोच तो मातीचा गोळा आहे की नाही. पाहण्यासारखं काय काय सांगतात. खाणीमध्ये सापडलेलं लोखंड अशुद्ध अवस्थेत होतं, म्हणजे सोनं आहे ना किंवा लोखंड जे आहे खाणीमध्ये असणारं जे लोखंड अशुद्ध अवस्थेत होतं, संयोगज अवस्था होती. मग ते लोखंड तापून वगैरे प्रक्रियेतून शुद्ध पोलाद करून घेतलं. शुद्ध ते लोखंड संपूर्णपणे शुद्ध पोलाद करून घेतलं. मग ते लोखंड जे आहे त्याचे काही तुम्ही वेगवेगळे आकार बनवले, कधी तार बनवली, कधी तेच वितळवलं, बादली तयार केली, ते वितळवल्या, वेगळ्या रीतीने आकार करून वेगवेगळा तयार केला, पत्रा वेगवेगळा घेतला, वेगवेगळे आकार तयार केले, कपाट तयार केलं, टेबल तयार केलं, वेगळे आकार तयार केले की नाही. मग वेगवेगळे आकार असले तरी लोखंड पाहिजे तर तेच ते आहे का नाही, तेच ते. मग जीव जो आहे तो वेगवेगळ्या अवस्थेत असताना वेगवेगळा जरी असेल, मनुष्य अवस्था, पशु अवस्था, गाय बैलांची अवस्था, माणसाची अवस्था, स्वर्गातल्या देवाची अवस्था किंवा नरकात गेलेल्या असणाऱ्या जीवांची अवस्था, वेगवेगळ्या अवस्था जरी आहेत तरी जीव जीव रूपण हे जे जीवत्व आहे, द्रव्य आहे, ते सारखंच आहे, आकार वेगवेगळे. म्हणून मूर्तिका द्रव्यवत, मातीचा गोळा जसा तोच तो होता, वेगवेगळ्या आकारातून गेला तरी तोच तो मातीचा पिंड आहे. तसं जीव कोणत्याही प्रकारचे भाव तरंग करीत असताना, वेगवेगळा दिसत असताना देखील, लहान तरुण वृद्ध दिसत असताना देखील तोच तो जीव आहे. मग पर्याय करून पाहिलं तर वेगवेगळं आहे, बालपण वेगळं, तरुण पण वेगळं, वृद्ध पण वेगळे आहे, आकार वेगवेगळे आहेत, विचारांचे तरंगही त्या त्या वयाला अनुसरून वेगवेगळे असतात. मग असे असणारे ते प्रकार वेगवेगळे असताना देखील फोटो काढून ठेवलेच की उद्योग करून ठेवला. फोटो जो तुम्ही अल्बम मध्ये काढून ठेवलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत, ते वेगवेगळ्या अवस्थेचे वेगळे आहेत. नाही तर बाळाला दाखवतो, तू रांगत असताना फोटो काढलेला, तू 1 वर्षात झाला तेव्हाचा फोटो तुझा आहे, कोणाला दाखवतो आपण. हा तेव्हा तू 5 वर्षात झाला, बालवाडीत चालला तेव्हाच आहे, 6 वर्षात झाला तेव्हाच आहे, 7 वर्षाचा झाला तेव्हाच आहे, 8 वर्षात झाला तेव्हाच आहे, शाळेत जाऊ लागला तेव्हाच आहे, कॉलेजमध्ये जाऊ लागला तेव्हाच आहे. तुझ्या लग्नाच्या वेळचा फोटो आहे, तुला जेव्हा पहिले बाळ झाले तेव्हाचा हा फोटो आहे. वेगवेगळ्या अवस्था सगळ्या आहेतच की. मग या सगळ्या वेगवेगळ्या अवस्था पाहिल्या तर अन्य अन्य आहे. बालपण म्हणजे काही तरुणपण नव्हे, तरुणपण म्हणजे काही बालपण नव्हे, वेगवेगळे आहेत म्हणून अन्य अन्य आहेत. परंतु त्या सगळ्या अवस्थेतून असणारा तोच तो जीव आहे की नाही आहे. यात कुठं अवघड आहे का? याला मुनी होऊनच जाणं लागतंय. मग मुनी होऊन जाणं लागलं तर तुम्हाला मग गंमत होऊन बसेल, तुम्हाला पोरं ओळखायला यायचे नाही तुमचे, असा व्यवहार घडतो का? नाही घडत. म्हणजे तिथे ओळखतात की माझं हेच बाळ आहे, माझाच आहे, अमुकच आहे, तिथे तर जाणतो आपण.
मग येथे तोच तो मी जीव आहे हे जाण्याला कशाला मुनी पद पाहिजे, कशाला व्रत पाहिजे, काय व्रताचा संबंध ना? कुठे व्रताचा संबंध आहे? व्रत का आली नंतरचा विचार आहे, परंतु जो त्या अनुभूती घेण्यासाठी व्रताचा संबंध लावला जात आहे की अनुभूतीची सुरुवात करण्यासाठी, चिदानंदाचा स्वाद घेण्यासाठी, चिदानंदाला जाणण्यासाठी आम्हाला व्रत केल्याचा काही संबंध नाही. म्हणून त्यांनी शब्द काय दिला शीर्षकात, या शुद्धात्मनुभूती साच एव निर्विकार स्वसंवेदन ज्ञानानुभूती. निर्विकार स्वसंवेदन ध्रुवाला म्हटलं निर्विकार, त्याची ज्ञानानुभूती, ज्ञान करायचं. ज्ञानाची अनुभूती म्हणजे काय? जाणणं, स्वसंवेदन, ज्ञान. किती वेळ सांगतो की स्पष्ट शब्दात केलाय, आणखी मोकळं करून दाखवलेलं आहे. जी शुद्धात्म अनुभूती आहे त्यावेळी शुद्ध त्रिकालवरती ध्रुवाला म्हणतात शुद्ध, आणि त्याची जी प्रतीती केली त्याला म्हटलं अनुभव. ते जे प्रत्यक्ष जाणलं त्याला म्हटलं अनुभव. कुठे व्रताचा संबंध? ज्ञानानुभूती म्हणजे काय? ज्ञानाची अनुभूती, ज्ञानाने जाणणं. लोक व्यवहारात विशेषाला जरा महत्व दिलं जातं आणि अध्यात्मात सामान्याला महत्व दिलं जातं. हा मोठा फरक आहे. लोक व्यवहारात विशेषतेला महत्व दिलं जातं आणि अध्यात्मात समतेत येण्यासाठी, समत्व प्राप्त करण्यासाठी, समता सहन करण्यासाठी सम जसं असेल ते सामान्य, सम असेल ते सामान्य. सम पासून सामान्य शब्द बनला, समान पासून सामान्य म्हणला. स कसा झाला ना, तुमचं व्याकरण बघा, ऐक झाला आहे ना, वृद्धी झाली, सा तद्धित झाला, हृत प्रत्यय होऊन सामान्य झालं. समान पासून सामान्य शब्द, समान म्हणजे काय? सारखं. सगळ्याच द्रव्यात सत सत अस्तित्व आहे की नाही? कोणतं द्रव्य नाही अस्तित्वावर? सायन्स मध्ये हेच शिकवलं जातं की वस्तू अविनाशी असून परिवर्तनशील आहे. मग अविनाशी कोणत्या दृष्टीने? द्रव्य रूपाने अविनाशी, गुण रूपाने अविनाशी, पर्याय रूपाने विनाशशील आहे, बदलणारी आहे. मग हे सगळे सायंटिस्ट काय उपवास तपासच करून बसले ते? कित्येक सायंटिस्ट अभक्ष्य खाणारे होते आणि आहे ना, हे लौकिक सायंटिस्ट कित्येक अभक्ष्य खाणारे आहेत. मग त्यांना कळालं की नाही की वस्तू अविनाशी असून परिवर्तनशील असते? की इथे जिनागम वाचतानाच तुम्हाला अभक्ष्य नाही खातात मग जिनागम वाचता येईल असं कुठं गणित दिलं तुम्हाला? त्याचा काही संबंध नाही. खाणं सुटलं ती गोष्ट वेगळी. नाही तर पहिल्यांदा त्या 4 मुलीने त्या वाघाला, वाघोबाला, काय सिंहाला, माहिराचा जीव पूर्वस्थेत सिंह होता, हरेला मारूनच बसला होता. म्हणजे कुठून तरी अगदी जैन कुळात जन्मलेलं पिल्लू बाहेर काढून तेव्हा सिंहाचं पिल्लू आणलं होतं. कुठल्या मानवाला सिंहाचं पिल्लू झालं नव्हतं. आजच्या जगात एका वेळेस करून दाखवते त्याची ओहा काढून याच्यात घालून ती सिझेरियन करून काढतील बाळ. सांगता येत नाही काय करतील, हे करता येईल. त्यात काय अवघड नाही, त्यात जिनाला मला काही बाधा येत नाही. ती गोष्ट, तो विषय गौण ठेवा म्हणतो मी, सामान्यपणे घ्या. की तो सिंह काय अगदी जैन कुळात त्याला नियम देऊन नंतर मग आणलं तसं नाही. तो तिथे मारूनच खाऊन बसला होता, खातच होता. त्यालाच एक विचार सुटला होता. त्या सिंहाला एक विचार, फक्त एवढा एक विचार आला. उपादा नुसते विचार की पाडस मारलं, माझं पिल्लू तसं यायचं पिल्लू, एवढाच एक विचार. आणि त्याच वेळेला काय आहे तिकडे सांगायला ते 4 मुली आले ना. म्हणजे याच्याशी काही नाही, भक्ष्य का अभक्ष्य खातोय पहिलं उत्तर नाही. पहिलं उत्तर आहे की तू विज्ञान जाण. कारण विज्ञान जाणण्याकडे प्रवृत्ती झाली, जाणण्याकडे प्रवृत्ती आहे, हाच मुली शुभाव आहे. बाह्यता भलेही दानादी क्रिया करीत नाही, पण जाणण्याकडे प्रवृत्ती झाली. वस्तुविज्ञान जाणण्याकडे अजून अनुभव नाही, पण जाणण्याकडे प्रवृत्ती झाली, हा शुभावच झाला. अशुभ भाव नाही.
आणि जर त्या जाणण्याकडे प्रवृत्ती करता करताना त्याला जर लगेच सांगितलं की तो आत्ता लगे अनुभवतो तर अनुभवू शकतो. अनुभवू शकतो. म्हणून ते सांगायचे की बाबांनो, त्यांना प्रथमतः काय या समाजाला तर सांगा की तुला जाणता येतं. सिनेमा जाणता येतो, टीव्ही जाणता येतो, रेडिओ जाणता येतो, गायन जाणता येतं, वेगवेगळे पदार्थ जाणता येतात, चव जाणता येते. तसे वस्तू विज्ञान जाण जरा. हे अत्यंत सुखाव आहे, दैनंदिन जीवनात सुखाव आहे. आपण त्याला काय सांगायला लागलो की त्याला पुढे सुख होईल, हे चूक. आत्ताच्या वर्तमान समयात चूक. मग तो जो आहे तो म्हणतो त्यागी मुनी झाल्यानंतर सुख होईल, म्हणजे अगोदरच त्याची बुद्धी तशी विकृत आहे. आणि मग तो म्हणतो काय, सिद्धी काय करतो पहा, मुनी त्यागी ना छे जमणार, आणि मी काय मुनी त्यागी आता म्हणणार. हे नंतरचं पिल्लू सोडलेलं असं काही. पहिल्यांदा म्हणणी काय करतो, अभिनिवेश असणारे लोकही काय करतात की त्यागी मुनीना छे जमेल, आणि जो संसारात रुची घेणारी इच्छा असणारा जीवी म्हणतो त्यागी मुनीचं काम आहे, ते करते. आणि त्यांच्या पुढे मग हे असं सांगितल्यानंतर आम्हाला जमणार नाही. म्हणजे तेथून तो दूर चालला, समाज दूर चालला. मग ज्या झालं तर काय म्हणतो, कुठं मदत करायची असली सांगा, शिक्षणाला मदत करायची असते, कोणाला काय औषध पाण्याला मदत करायची असले, कपडे नसले मदत करायची असले, घर नसते, झोपडी नसेल, काही नसेल, खाण्यापिण्याला नसेल मदत करायची असेल, एवढी थोडीशी गोष्ट बोलतो. भगवान म्हणतात ही गोष्ट तर सदाचाराची सहज आली रे तुझ्याजवळ, ती काय आहे त्याच्या शिवाय ही एक जीवनात, दैनंदिन जीवनात परमानुभूती तुला आत्ता भोगायला येते. सिनेमाच्या थिएटरमध्ये भोगता येते, टीव्ही पाहता पाहता भोगता येते, रेडिओचं गाणं ऐकता ऐकता भोगता येते. रेडिओचं गाणं ऐकता ऐकता चिदानंदाचा भोग घेता येतो. इतकी सुलभता आहे, पण भोगायचं की नाही तू ठरव. नसेल तर मग आमचं काही म्हणणं नाही, कारण याच्यात काही करता येतं. पण ज्यांना भोगायची इच्छा असेल, इतकी सुलभता असताना, व्रताचा संबंध नसताना तुला भोगता येतं. म्हणजे त्याच्या जी चित्तात पडलेली आहे की मला आत्ता करता येणार नाही, माझे भोगाबद्दलचे विचार कमी होतील, आणि नंतर मग मी वृद्धपणी बघेन काहीतरी देवधर्म करून करून भागेन, थकेन, आणि मग म्हातारपणी देवधर्माला लागेन, आणि मग इथं देवधर्म करेन, आणि मग जाईन काय तुमचा स्वर्ग मोक्ष काय असेल ते बघेल जरा म्हातारपणी. म्हणजे काय, आत्ताच्या दैनंदिन क्षणामध्ये परम आनंद मला नको भोगायला. तो म्हणतो का करणार, माझ्याजवळ भांडवल नाही. भांडवल नाही म्हणजे व्रत घेण्याची माझ्यात क्षमता नाही, आणि तुम्ही ती बळजबरी करू नये. कमीत कमी या देव धर्माच्या इथं तरी मी खोटं बोलू इच्छित नाही. काय त्याचे बघा सद्भाव विचारात घ्या. मुनीजवळ, त्यागीजवळ, देवाजवळ मी खोटं बोलू शकत, बाहेर काय मी करीत असो, पण इथे खोटा नियम घेऊन कशासाठी येऊ. म्हणून बळजबरी करू नका. मग काय करू ना. पण तुला जर व्रत न घेता आत्मानंद चाकता येत असेल तर का नको, आहे नाही. जो समाज आहे, जो तरुण वर्ग आहे, जो या इकडे भोगाकडे लागलेला, भोगाची रुची असलेल्या जीवाला या पद्धतीचा उपदेश हवा आहे की तू आत्ता तुला भोगता येतं, भोग घे, मग काय हरकत नाही. ज्या समयात त्याचा उपयोग ज्ञानाकडे लागला, ज्या समयामध्ये उपयोग लागला की तुझा ध्रुव नाही काय, गुणमय पिंड नाही, हे जाण्यात तुला अवघड आहे. घरात गेलं तरी माता ते लहानाचं थोर झालेलं बाळ तोच काय म्हणून सांगते. डॉक्टरी पाहतोच की 15 दिवशी आलेला पेशंट आणि आता रिकवर होत असलेला पेशंट आहे ना, 15 दिवशीपूर्वी असणारा आजारी पेशंट आणि आता 15 दिवसात बरा झालेला पेशंट पाहतो की नाही. 1.5 महिन्यापूर्वी हाड मोडलं होतं, 1.5 महिन्यात आता बरं झाला आहे तो पेशंट, चांगला व्यवस्थित झाला आहे, जोडलेला आहे. मग अवस्था बदल की नाही.
पूर्वी चांगलं होतं, नंतर मोडलेलं आणि नंतर पुन्हा बरं झालेलं, अशा अवस्था आहेत का नाही? तोच तो पेशंट जाणतात की नाही? का नाही जाणार आहे? नातेवाईकही जाणतात, डॉक्टरही जाणतो, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत. मग तोच तो जीव इथं जाण्याला काय अवघड व्हायला लागले का? काही होत नाही अवघड. सर काय म्हणतो, जे 15 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधली होती तीच ही बिल्डिंग अजून कशी करकरीत आहे, काय व्यवस्थित बांधून घेतली आहे ना? इंजिनियर काय सांगेल? काय सांगेल की नाही? अहो इतकं मटेरियल सुंदर वापरलंय की काय नाही, 50 वर्षे 100 वर्षे काय काय सांगायचं तितका त्याचा काही त्रास होणार नाही, अगदी व्यवस्थित राहील. म्हणजे ही तीच ती बिल्डिंग, तीच ती इमारत, तोच तो बंगला जाणतो की नाही? तिथे जाणता येतं. मग तोच तो जीव जाण्याला काय अवघड होतोय? कशाचं व्रत आलंय? काही व्रतात संबंध. अनन्य, तोच तो म्हणजे अन्य, अन्य नाही तो म्हणजे तोच तो, याला जाणता येतं. पुढे अविशेषम, अविशेषम अभिन्नम सुवर्णवत. अविशेष रूप आहे म्हणजे काय? सोन्यामध्ये पिवळेपणा, गुरुपणा, वजनदारपणा आहे. एक एक गुण वेगळे आहेत. सायन्स मध्ये शिकवतो किंवा लेडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, गुणधर्म काय आहे, आयनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे शिकवतात की नाही? लोखंडाचे गुणधर्म, सोन्याचे गुणधर्म, चांदीचे गुणधर्म, गुण शिकवतच नाही. मूलभूत गुण कंपाऊंड अवस्थेत आणि स्वतंत्र शुद्ध अवस्थेत. कंपाऊंड संयुग तयार झाली आणि स्वतंत्र अवस्थेत कार्बनचे गुणधर्म, कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म, ऑक्सिजनचे गुणधर्म, शुद्ध अवस्थेत अशुद्ध अवस्थेत सगळे जाणतोच की. पाण्यामध्ये नाही का हायड्रोजन आणि ऑक्सिजन वगैरे संयोगच संश्लेष झाला. मग इथे जाणता येते की नाही? जाणता येते. मग येथे आम्हाला त्याचे त्याचे गुणधर्म आपल्याला काय पाहायचं आहे की येथे एकट्या ऑक्सिजनचे गुण जाणतो की नाही पण गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक्स. मग जीवाचे गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक्स धर्म करायला निघाला आणि पुष्कळशे धार्मिक तर त्या जीवाचे कॅरेक्टरिस्टिक्सच माहित नाही. आत्म्याचा धर्म करायला निघाला आणि आत्म्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहित नाहीत, आत्म्याचे गुणधर्मच माहित नाही. यात्रा केली का यात्रा केली, जत्रा केली का जत्रा केली, मग ती सगळीच जत्रा चालली. मग याच्यासाठी म्हणतो काय, जत्रा काय केली? जत्रेत तो तिथं त्या नाच्यात जाऊन बसतो आणि हा जत्रेत या याच्यात जाऊन बसतो. दोघंही जत्रेतनं काय मिळवलं? त्या जत्रेत जरा अशुभ भाव मिळाले, या जत्रेत जरा शुभ भाव मिळाले. पण या यात्रेत खरी यात्रा कुठे केली? खरी यात्रा काय केली? यात्रा जेथे तू आहेस तेथे तू आलास का? नाही आलास. अनंत भाव भटकलास. जेथे तू या वयाचं होतं, जेथे तू स्थिर व्हायचं होतं तेथे तू आलास का? आलाच नाही. मग ती नुसतीच जत्रा झाली. जी जला य प्राकृत मध्ये चालतो. यतीश जतीश म्हणतात ते काय आहे? यतीचा ईश तो जतीश. प्राकृत संस्कृत जती हा कसा आहे कसं. तर बाबा रे या जीवाची माहिती घेतो की नाही? पुष्कळ जनता येते कारण म्हणते काय नाही यात्रेला जाऊन आलो मग अभिषेक करतो, कोण काय म्हणतो पूजा करतो. अरे पण जी पूजा करतो, ज्याची पूजा करतो त्याच्यातील गुणधर्म जाणले का? त्या जीवाचे गुणधर्म जाणले का? तर जाणायला पाहिजे. जाणले नसलं तर जाणायला पाहिजे. मग जाणल्यानंतर पर्याय ही आहे अवस्था आणि आपला हा ध्रुव गुणमय पिंड. मग तो गुणमय पिंड जर भेद रूप जाणला तर एक एक करून भेद रूप जाणला तर काय वेगवेगळा झाला, खंडित झाला म्हणतात. सद्भूत व्यवहारण्याचा विषय झाला. याच्यावर जो आहे की नाही 4 वर्ष सद्भूत व्यवहार आहे. ज्ञान गुण, श्रद्धा गुण, आनंद गुण, चारित्र्य गुण, भेदोपचार, सद्भूत व्यवहार नाही ते सांगता येतं. हा सद्भूत व्यवहारण्याचा गुण भेद झाला. हा श्रद्धा गुण आहे, हा ज्ञान गुण आहे, हा अस्तित्व गुण आहे, हा वस्तुत्व गुण आहे. हे जे काय ना भेदोपचार खाण्यात
हा सद्भूत व्यवहार नाही झाला. मग अखंड विषय घ्या. निश्चयण्याचा जो ध्रुववाण आहे हा अखंड विषय घ्या. ध्रुव खंडित घेऊ नका. भेदोपचारामध्ये ध्रुव खंडित आहे, पर्याय नाही ना ते, ना ध्रुव खंडित आहे. ध्रुववाण घ्यायचा, ध्रुव दाखवून ध्रुववाण घ्यायचा, निश्चयण्याचा विषय घ्यायचा. मग तो निश्चयण्याच्या अपेक्षेने निश्चयण्याचा विषय झाला सामान्य आणि गुणभेद जे केले ना भेदोपचारात त्याला म्हटलं विशेष. पर्यायाचे विशेषाने दाखवून दिलीच, तर आता गुणभेद करणं देखील विशेषात आले आणि गुण अखंडतेच्या अपेक्षेने ना ध्रुवाच्या अपेक्षेने सामान्य म्हटलं त्याला. हा निश्चयण्याचा विषय. म्हणून सोन्यामधले सुवर्णत्व द्रव्य एकाकार झालं तर त्यातलं पीतत्व गुरुत्व एक एक गुण झाले, त्या भेदरूप झाले, खंडित झाले. हो जागा हो, सावध हो. हे गुणभेद करीत राहिला तर काय फळ मिळेल तुला? तर गुणभेदाचं जर चिंतन केलं तर माझ्याजवळ ज्ञान गुण आहे, मग श्रद्धा गुण कसा असेल याचे विकल्प तरंग उठतील. ज्ञान गुण आहे पण चैत्र गुण असेल का याचे तरंग उठतील. पण अखंड घेतले तर मी ज्ञानानंद स्वभावी आहे, बरोबर अखंड द्रव्य प्रतीतीला येईल, विकल्प तरंग उठणार, आकुलता होणार नाही असं सांगतात. नियतम अवस्थितम समुद्रवत. नियदम आहे, नियदम अवस्थितम, सुव्यवस्थित जसा समुद्र असतो. समुद्राप्रमाणे भरतीओटी किती जरी झाली, हानिवृद्धी किती जरी झाली पर्यायात, तरी तेच ते द्रव्य राहतं. तसं भरतीओटी किती जरी झाली तरी तोच तो समुद्र राहतो, आपण पाहतो. तसं द्रव्यामध्ये किती उत्पाद वेळ झाले तरी द्रव्य रूपाने शाश्वत राहतं. त्या नरकात गेलो द्रव्य संपून गेले का? नाही गेलं. किती पाप केलं तरी द्रव्य संपलं नाही, किती पुण्य केलं तरी द्रव्य संपलं नाही, सिद्ध झाला तरी द्रव्य संपलं नाही. श्रेणिकाचा जीव पाप करतो, मुनींना त्रास देतो, तरी त्याचं द्रव्य संपलं का? नाही संपलं. पुण्य करतो द्रव्य संपत नाही, सम्यदर्शन प्राप्त करतो तरी द्रव्य संपत नाही. आता नरकात गेलाय ते द्रव्य संपतो का? नाही संपत. इथे मनुष्यात येणार आहे द्रव्य संपणार आहे का? नाही. सिद्ध झाला ते द्रव्य संपणार आहे काय? द्रव्य रूपाने राहणार का? नियत सुव्यवस्थित आहे, अवस्था जात आहे, येतात जातात. म्हणून ते म्हणतात की हानिवृद्धी जरी झाली तरी घाबरू नकोस. पर्याय बदलून गेली म्हणून काय झालं? पर्यायाची शुद्ध पर्याय जरी झाली तरी ती काय आहे? अनियत आहे. कारण पूर्वी संसारी अवस्थेत शुद्ध नव्हती, हे ना. सिद्ध झाला तेव्हा शुद्ध झाली, शुद्ध पूर्ण झाली. अशी अवस्था बदलते की नाही? पण ही शुद्ध पर्याय देखील हानिवृद्धी सहित आहे, समयाला बदलते. सिद्धाच्या ठिकाणी फरक काय पडतो? फक्त ती शुद्ध रूपानच प्रगट होते. मग शुद्ध पर्याय देखील आश्रय करण्यायोग्य नाही, ध्यानाचा विषय होऊ शकत नाही. ध्रुव घ्यायचा हा याची द्रव्यकर्म न कर्म नाही. इथे वाचायचंय समयसार आणि ते वाचतात इथे समयसार, किंवा इथे श्रेणी आरूढ झालेल्या मुनींच्यासाठी समयसार वाचतात. आता श्रेणी आरूढ झालेल्या मुनीला तुम्हाला ऐकायला बसले उद्देश लक्षात घ्या. श्रेणी आरूढ अवस्था ही ध्यानावस्था, आत्मानुभूतीत अवस्था आहे, तेव्हा त्याचा उपयोग बाहेर आहे का ऐकण्याकडे? त्यांच्यासाठी ते मिथ्यादृष्टी नाही, ते सम्यकदृष्टी आहेत. मिथ्यादृष्टी असतात काय श्रेणी आरूढ असणारे? नसतात. त्यांना कुठला काय उपदेश? अरे उपदेश आहे या मिथ्यादृष्टी जीवांना आणि साधक जीवांना. साधक जीवांना उपदेश कशासाठी दिला? जे सम्यक्त्व सहित आहेत, साधना करतात, ते विकल्पाच्या भूमिकेत येतात, तेव्हा सहजच उत्सुकतेने आणखी माहिती घेऊ इच्छितात किंवा मिळालेल्या माहितीत आणखी दृढ होऊ इच्छितात, एवढंच. परंतु जे अप्रतिबुद्ध आहेत, अज्ञानी आहेत, बहिरात्मा आहेत, मिथ्यादृष्टी आहेत, त्यांना तर काय करायचंय? ते तर रॉ मटेरियल आहे ना. सिद्धाचं प्रोडक्शन काढायसाठी हे रॉ मटेरियल आहे. मिथ्यादृष्टी जीव एक केंद्रीय ते मिथ्यादृष्टी 4 पंचेंद्रिय पर्यंत रॉ मटेरियल आहे, भंगार. त्यातून काढायचंय. मग खाणीमध्ये सुवर्णत्व होतं, ते सुवर्ण शुद्ध झालं. खाणीत जे लोखंड होतं, लोह होतं, तेच लोखंड पूर्ण शुद्ध झालं. कसं? हा जो विकारी होता तो शुद्ध होणार आहे, पण तो शुद्ध करण्याची प्रक्रिया काय?
तर ती प्रक्रिया आहे की ध्रुव पर्याय जाणून घेऊन ध्रुवाचं चिंतन कर, तर पर्यायातली घाण जाते, नाही तर घाण जात नाही. हा आहे एकमेव मार्ग. मग तो म्हणतो या पर्यायाचं चिंतन केलं तर चालेल का? तर सांगितलं ती नियत नाही, अनियत आहे. आणि ध्रुव कसं आहे? नियत आहे. गुणमय पिंड कसं आहे? नियत आहे, सुव्यवस्थित आहे. पर्याय कसे आहे? अव्यवस्थित आहे. अवस्था कशी आहे? अव्यवस्थित आहे, कारण ती समयवर्तीत राहते, जास्त वेळ राहत नाही. आणि गुण कसे आहेत? सर्व अवस्थेत सुव्यवस्थित राहतात. गुण सगळे सहभू राहतात, पर्याय एका वेळेला येत राहते, नाही का? लक्षात घ्या, गुण जे आहे ते सहभू राहतात, पर्याय एका वेळेला येत राहते, एकदम दोन राहत नाही. केळी हिरवी आहे तेव्हा पिवळी राहिली नाही, पिवळी झाली तेव्हा हिरवी अवस्था राहिली नाही. पण रंगगुण, स्पर्शगुण, रसगुण सगळ्या अवस्थेत होते. कसे ते सांगतात, अवस्था जरी आमची शुद्ध शुद्ध होत गेली तरी तो विषय अनुभूतीला घेऊन चालत नाही. या ध्रुवाला विषय करा आणि तो निज आत्म्यात होतो. आणखी काय सांगतात? पण असंयुक्तम परद्रव्य संयोग रहितम निश्चयेन औष्णरहित जलवतीची. परद्रव्य आणि संयुक्तेने रहित, त्याला म्हटलं असंयुक्त. मग निश्चयाने काय सांगितलं? उष्णते रहित जल. म्हणजे जल जेव्हा तापलेलं आहे, जल पाणी तापलं तेव्हा त्याचे शीतल अवस्था जाऊन काय झाली? उष्ण अवस्था प्रगट झाली. पण दोन्ही अवस्थेत जलाचा स्वभाव कसा आहे? शीतलता. हा जलाचा स्वभाव आहे. मग जीवाचा स्वभाव कसा आहे? विकारी अवस्थेत, तापलेल्या अवस्थेत असताना देखील आणि शांत अवस्थेत असताना देखील जीवाचा स्वभाव कसा? ज्ञानानंद शुद्ध शांत प्रशांत स्वभावाला. दुःख, लौकिक सुख किंवा अतींद्रिय सुख या पर्याय आहे. या सर्व अवस्थेत राहणारा आनंद गुण आहे. आनंद गुणाच्या त्या अवस्था आहे. अवस्था म्हणजे पर्याय. पर्याय उत्पाद व्यय होतो, उत्पन्न होणं आणि व्यय होणं. उत्पन्न होणं, प्रगट होणं, व्यय होणं, नाश होणं. ध्रुव म्हणजे सतत तेच राहणं. मग गुणमय पिंड सतत राहणं. मग आता आम्ही जे संयोग अवस्थेत आहोत, विकारी आहोत, भावकर्माने सहित आहोत, त्याला सांगितलं आता तुझ्या जवळ ध्रुवत्व आहे. विकारी अवस्थेत सांगितलं येथे रागद्वेष नाही, भावकर्म नाही. या ध्रुवात भाव नाही. पर्याय तिथे भावकर्म नाही, पण यांच्या ध्रुवाती भावकर्म नाही. आपल्या जवळ ध्रुवात भावकर्म नाही. निगोदी जीवाजवळ ध्रुवात भावकर्म नाही. ध्रुव ध्रुव रूप आहे, इकडे पर्याय भले भावकर्म आहे. संयोग अवस्था आहे, मग ती संयोग अवस्था घेत नाही. किंवा ज्ञानामध्ये पडलेले जे नेयाकार, वेगवेगळे पडलेले नेयाकार विचार तरंग येतील ज्ञानात वेगवेगळे. मग त्या ज्ञानात पडलेल्या प्रतिबिंबांना विचारणा पाहून तू घावशील, तर ते संयोग जे आहेत ते तुझं स्वरूप नव्हे. टीव्हीवर पडद्यांवर जे काही चित्र उमटलं ते तावत्काळ विकारी झालेली अवस्था. पण पडदा कसा? निर्विकारी, स्वच्छ, पांढरा, शुभ्र. प्रकाश आणि रंगी बेरंगी करून तिथे उमटले. रंगी बेरंगी, काळा व्हाईट असेल, काळं पांढरा असेल, ब्लॅक व्हाईट असेल किंवा रंगी बेरंगी असेल, कसा जसा तुमचा टीव्ही असेल, पडदा आहे ना. मग त्या पडद्यावर पडदा जो मूळता आहे तो सामान्यच आहे. तसं ज्ञान स्वरूप या भित्तीवर, ज्ञान स्वरूप या पडद्यावर जी चित्र विचार तरंग वेगवेगळे येतात, मग त्या तरंगांना काय म्हणून? संयोगच. पण त्यावेळेला ते धारण केलं कोणी? तुझ्या ज्ञानाने. म्हणजे पडद्यानेच तो प्रकाशित झालेला बिंदू आहे ना. इलेक्ट्रिक पॉइंट जो आहे तो प्रकाशित झालेला आहे, स्टिम्युलेट झाला, प्रकाशित झाला. तसं चैतन्याचे अभिभाग प्रतिच्छेद या ज्ञानाच्या पडद्यावर प्रगट झाले, अभिभूत झाले, तो विचार तरंगित झाला. पण तो तरंग संयोग समजते आपलं शाश्वत स्वरूप समजून. मग त्या तरंगाच्या वेळेला देखील तुझ्याजवळ ज्ञान स्वभाव कसाच आहे. जसा पडदाही त्याच वेळेला आहे, चित्र दिसत असताना पडदा तसाच आहे, तसं येथे ज्ञान स्वभाव तसाच आहे.
मग हा ज्ञान स्वभाव जर जाणला तर तुला काय होईल, मी आनंद स्वभावाची प्रतीती येईल. तो शंकाकार विचारतो पहा. नियतम असंयुक्तम विशेषण द्वयम सूत्रे नास्ति कथम लभ्यते इति चेत. सूत्राकडे गाथेत तुम्ही नियत शब्द नाही, असंयुक्त शब्द हे दोन विशेषण नाही, पाठवाच्या गाथेत होते, तुम्ही इथं कसे काढले? व्यवहार आहे, शास्त्रीय पद्धतीने चर्चा. किंवा इथं गाथेत नाही, तुम्ही कसं काय घातले? तर सूत्र उत्तर देतात सामर्थ्यामुळे येतात. सगळी चर्चा चालते. जेव्हा एकावेळेस ग्रंथांची चर्चा चालते तेव्हा हा शब्द तुम्ही इथे कसा घेतला, या शब्दाचा अर्थ असाच का घेतला, ही जी चर्चा करते ते चार शब्दात मांडणी करून देतात, शिकवतात ना ते. त्यांच्या वेळेला अशी चर्चा झाली, यावेळेस चर्चा अशीच होणार, पुढेही चर्चा होत राहणार, चर्चा होतच राहणार, त्यात काय घाबरत करणार. काय उत्तर दिला? सामर्थ्य. कोणतं सामर्थ्य? तदपि कथम, कोणत्या सामर्थ्याने ते सांगितलं. श्रुत प्रकृत सामर्थ्य युक्ता ही भवती सूत्र वचन है ना. श्रुत प्रकृत सामर्थ्य युक्त असते. सूत्रार्थ जो होतो तो प्रकृत सामर्थ्याने सहित असतो, पूर्वापार संबंधाने सहित असतो. आणि कोणत्याही शब्दाचा अर्थ पूर्वापार समर्थ शब्दांचा अर्थ घेऊनच करायचा असतो. मग इथे जेव्हा विचारतील की हे त्रैलकर्म आम्ही 8व्या गुणस्थानवर्तीपासून का लावू नये, त्रैलकर्म रहित, भावकर्म रहित, नो कर्म रहित, तर काय सांगितलं मागच्या गाथेत? काय दिलं? संसार अवस्थाया, विकारी अवस्थेत असताना दिलेला शब्द. काय दिलाय? विकारी अवस्थेत असताना. म्हणजे त्या मुलीना, त्या अरहंताला काय सांगायचं? काय त्या सिद्धांत वर्णन नाही, हे सिद्ध झालं. आणि 19-20 गाथेच्या तिथे अप्रतिबुद्ध कसा असतो म्हणून दाखवून दिलं. 19 गाथेला जे शीर्षक दिलेलं आहे, जयसेना त्यांच्या टीकेत अत स्वतंत्र व्याख्यान मुख्यतया गाथादयं कथ्यते स्वपर भेद विज्ञान भावे जीव हा तावत अज्ञानी भवती. हे जे शीर्षक दिलंय ना 19 गाथेला, कम्मे नो कम्मम्य अहमिदं अहकं च कम्म नो कम्मं जागरे सा खलु बुद्धिय परिबुद्धो हवनिता. तो पण मिथ्या दृष्टी. जो कर्मवाला मी आहे, नो कर्मवाला मी आहे, भाव कर्मवाला मी आहे, असे जोपर्यंत त्याचे विचार आहेत तोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे. सुंदर आहेत त्या गाथा, समजण्यासारखे आहेत. भूतकाळात माझे होते, आत्ता माझे आहेत, पुढे माझे होतील, पूर्वी मी त्यांचा होतो, मी त्यांचा आत्ता आहे, पुढे मी त्यांचा असेल वगैरे. असं सगळं चिंतन चालतं सारखं कर्म नो कर्माबद्दल. सगळे मिथ्या दृष्टीचे आहे. मग काय महाराज आमचा धंदा बिंदा व्हायचा की नाही, कसं काय करायचं, तुमचं गणित काय जमायचं? मग तुम्हाला मुलीलाच म्हणतो आम्ही, उगीच कशाला आम्हाला खेचता, आम्हाला दुवस्तीला बसू दे की तिथे आरामशीर, तुमचं तुम्ही करा. अरे बाबा, इथे शीर्षक काय दिलं? भेद विज्ञान अभावे असेल की नाही. मग भेद विज्ञान होते की नाही गृहस्थीला, की नसतं? छड आले तिने की नाही, अव्यक्ती गृहस्थीला भेद विज्ञान होत आहे का नाही? कोणताही जिनागमाचा ग्रंथ काढून बघा, अव्यक्ती चतुर्थ गुणस्थान वरती जीवाला भेद विज्ञान होते. भेद विज्ञान होते तेव्हा चौथं गुणस्थान होते. म्हणजे केवळ मुलीला भेद विज्ञान असते असं गणित आहे का? भेद विज्ञान गृहस्थीलाच होते. अरे पापी होता तो श्रेणिक राजा, मुनीला उपसर्ग केला होता त्याच भावात. मागच्या भावाचा काय संबंध? या भावात उपसर्ग केला होता त्यांनी, की नाही? तुम्ही तर तसं इतकं पाप कुठं केलं आहे? मी तर साधं हेच विचारतो तुम्हाला. तुम्ही तर खाऊ पिऊन घातलं असेल, या गावात त्या गावालाच पाठलं असेल, पूजा भक्ती केली असेल, अर्चन केलं असेल, बडवलं तर कुठल्या मुलीला नाही का कधी बडवलं? मला तर कधी ऐकायला मिळालं नाही त्या मुलाला कधी काय बडवलेलं. उलट जेवला नाही महाराज आणि ती कोण बाई ब्रह्मचारी का कोण होती असं ऐकायला मिळालं तर उलट नाते कुतेकर त्या दिवशी उपाशी बसतो. खरं की नाही? म्हणजे उपवास तर घडवून दिलाच नव्हता कोणाला. म्हणजे प्रीतीच केली, द्वेष तर कधी केलाच नाही. आणि श्रेणिकाने तर त्या भावात मुनींचा द्वेष केला होता. मुंग्याने भरलेला साप गळ्यात घातला होता, कुत्री खायला पाठवलेली होती. पापावर तर केले ते सगळे, मिथ्या दृष्टीच होता. 7व्या वर्षाचे आयुष्य आणि गती तेव्हा बांधली त्याने. मग असा पापी असणारा तो श्रेणी
नंतर सम्यक दृष्टी झाला है ना, 2-3 दिवसानंतर सम्यक दृष्टी झाली तत्वज्ञान ऐकून. मग त्याला जर होऊ शकतंय तर ज्यांनी पाप केलं नाही त्यांना का होऊ शकणार नाही? इतकं महाभयंकर पाप केलं नाही त्यांना सुद्धा सहजच होत होतंय बाबा. करायचं ज्याला करता येते ते करतोच आहे, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी प्रेरणा आहे. म्हणून येथे काय ती श्रेणी अरुण मुनींसाठी नाही किंवा मुनींसाठी केवळ नाही, अज्ञानी जीवाला सांगितले की तुला स्वपर भेद विज्ञान प्राप्त केलं पाहिजे, आणि ज्यांनी प्राप्त केलं असेल तर नाही तुडव.